उषा जाट नाशिकमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत। आज आपण हिरवं वाटण घालून मस्त भरलेलं वांगं बनवणार आहोत। अगदी साध्या सोप्या व गावरान स्टाईलने सुरुवात करूया व्हिडिओला वेळ वाया न घालवता। इथे माझ्या किचन गार्डनमध्ये पुन्हा 2 वांगी आलेली होती झाडांना मस्त। इकडे यूपीमध्ये काट्याची वांगी मिळत नाही, परंतु मी इथे रोपं लावल्यामुळे मस्त ही वांगी मला खायला मिळतात। वांगी मस्त मधोमध कापून पाण्यात ठेवून घेतलेली आहे। आता वाटणसाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडासा आल्याचा तुकडा घेतलाय, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि अर्धी वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। हे साहित्य आपल्याला पाणी न घालता मस्त याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। होता येईल तितकं आपल्याला बारीक असं वाटण याचं तयार करून घ्यायचं आहे। खोबरं, मिरची किंवा लसूण अजिबात तव्यावर भाजण्याची अजिबात गरज नाही। मस्त कच्चंच आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत। आणि हो, वाटण तयार करताना कोथिंबीर आवर्जून घालायची आहे आपल्याला, कारण याच कोथिंबीरीमुळे आपल्या भाजीचा जो रंग आहे तो खूप सुंदर येणार आहे। टेस्ट तर भन्नाटच लागणार आहे, परंतु रंग देखील तितकाच छान येणार आहे। वाटण आपलं मस्त तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी इथे पाणी न टाकता मस्त कोरडं असं बारीक असं वाटण याचं तयार करून घेतलंय। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। कढईमध्ये मस्त 1 पळीभर असं तेल घालून घेतलेलं आहे आपण। यामध्ये आपण आता अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घेऊया। सोबतच आपल्याला कढीपत्ता देखील घालायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तुमच्या सपोर्टची सध्या गरज आहे आपल्याला, आणि हो, तुमचा सपोर्ट मला मिळेल हे मला माहीत आहे। तर मस्त आता आपण जिरे मोहरी मस्त घालून घेतलेली आहे। छान कढीपत्ता देखील आता आपण घालून घेणार आहोत। ही भाजी एकदा मैत्रिणींनो करून बघा। वांग्याची अगदी वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवण्याचा प्रयत्न मी केला आणि खूप भन्नाट अशी टेस्ट लागते। चवीनुसार इथे मीठ घालून घेऊया आणि आता सुरुवात झालेली आहे। आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते आता आपल्याला या तेलामध्ये छान मस्त खरपूस असं परतून घ्यायचं आहे। भाजीला थोडंसं सुरुवातीला तुम्ही तेल कमी वापरलं तरीही चालेल, कारण आपण यामध्ये सुकं खोबरं घातलेलं आहे। सुकं खोबरं जसं जसं आपलं भाजी शिजत चालते त्यानंतर खोबऱ्याचं जे तेलाचा अंश आहे ते रिलीज होत असतं, त्यामुळे भाजी नंतर खूपच सुंदर दिसते, चवीलाही अप्रतिम लागते। हिरवी मिरची लसूण घातल्यामुळे आपल्या या भाजीला खूप जास्त अप्रतिम चव येते। इथे थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि म्हणजे भरलेली वांगी बनवायची आहे, त्यामुळे मी वांगी मधोमध कापून घेतलेली आहे। तुम्ही तुकडे करून घेतले तरीही चालेल। थोडीशी हळद टाकली, अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे व अर्धा चमचा मी इथे लाल तिखट देखील टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मिठाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता, परंतु हो, आपल्याला हिरवी मिरची थोडी वापरायची आहे व अगदी थोडीशी लाल मिरची पावडर किंवा काळा मसाला आपला घरगुती जो असतो तो वापरला तरीही चालेल। मस्त सर्व मसाले या वाटणात छान मिक्स करून घेऊया। या भाजीला वरतून कोथिंबीर टाकण्याची अजिबात गरज नाही। तुम्ही पुढे बघणार आहात, भाजी खूप सुंदर लागते, चवीला देखील अगदी कोणत्याही चपातीसोबत भाकरीसोबत आपण ही भाजी आरामात मस्त खाऊ शकतो। चवही भन्नाट लागते। मस्त आता वाटण खूप सुंदर असं आपलं परतून झालेलं आहे। यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। आपल्याला जितकी भाजी ही पातळ किंवा जितकी घट्ट याचं मिश्रण ठेवायचं आहे किंवा जितकी तुम्हाला भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण ठेवू शकता। मी इथे मिक्सरमध्ये आपण जे वाटण तयार केलेलं तर त्या भांड्याला बरंचसं चिकटलेलं, मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही पाणी इथे वापरलेलं आहे। आता वरतून आपण अजून एक अर्धा ग्लास पाणी वरून टाकणार आहोत व वांगी आपण जी भरून मी करण्यासाठी म्हणजे अशी मधोमध जी कट केलेली आहे, असंही आपण वांगीमध्ये जर मसाला भरला तर तो मसाला त्यामध्ये राहतच नाही, त्यामुळे मी इथे मसाला अजिबात वांग्यांमध्ये भरलेला नाही। मस्त आपण आता तुम्ही बघू शकता पाणी मस्त घालून घेतले। आता यामध्ये वरतून आपल्याला वांग्याचे जे आपण वांगी कापून ठेवलेली ते ठेवून द्यायचे आहे आणि मस्त झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 7 ते 8 मिनिट मस्त बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। तुम्ही म्हणाल की ही भाजी आपण कुकरमध्ये देखील करू शकतो, पण कुकरमध्ये याची टेस्ट जी आहे किंवा याचं जे खोबऱ्याचा जो रंग आहे किंवा जे ऑइल आहे ते सर्व झाकणा किंवा वाफेच्याद्वारे उडून जाऊ शकतं, त्यामुळे तुम्ही कढईमध्ये करा। अगदी 9-10 मिनिटात वांगी छान शिजली जातात, तुम्ही बघणार आहात पुढे। मधोमध आपण थोड्या वेळाने वांग्याची भाजी ही छान मस्त चमच्याने हलवून घेणार आहोत, जेणेकरून वांगी सर्व बाजूने मस्त छान शिजवून निघतील।
वांग्याच्या भाजीचा आपला रंग बघू शकता, किती सुंदर तेल रिलीज केले खोबऱ्याने. खूप मस्त असा रंग आलेला आहे. चव देखील तितकीच छान आहे. वास पण खूप छान येतो आहे आणि कढीपत्तामुळे आपली भाजी पण दिसायला फार छान दिसते. आणि मुळातच आपण कोथिंबीर वाटणमध्ये तयार करून म्हणजे वाटण तयार करताना आपण कोथिंबीर घातलेली आहे, त्यामुळे भाजीला जो रंग किंवा चव आहे ती फार छान येणार आहे. यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे अजिबात घालण्याची गरज नाही. जर तुम्ही खूप जास्त लोकांची भाजी बनवत असाल तरच त्यावेळी तुम्ही थोडासा शेंगदाण्याचा वापर, अगदी 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट वरतून टाकू शकता. परंतु मी इथे थोडी भाजी बनवली आहे, तर तेवढ्यासाठी तुम्ही बघू शकता माझी भाजी तयार झालेली आहे. 9 ते 10 मिनिटांनंतर किती सुंदर भाजीचा रंग आलेला आहे व चवही तितकीच सुंदर आलेली आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा हे हिरवं वांगं म्हणजेच हिरव्या वाटणाचं हे वांगं तयार करून बघा. तुम्ही यामध्ये फोडी जरी वांग्याच्या कापून घातल्या तरी ही भाजी अप्रतिम लागते. मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही रस्सा बघू शकता किती सुंदर झालेला आहे. अगदी तुम्ही भात असेल तर भातासोबत बाजरीची भाकरी असेल, ज्वारीची भाकरी असेल किंवा तांदळाची भाकरी असेल, अगदीच चपाती असेल तरीही याची चव मात्र एक नंबर लागणार आहे. मैत्रिणींनो, एकदा ही रेसिपी घरी करून बघा. वांग्याची ही आगळीवेगळी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघा. एकदा चॅनलला नक्की भेट द्या व बाकीचेही व्हिडिओ बघा. आपल्याच चॅनलवरती काही टिप्स पण तुम्हाला बघायला मिळतात. त्या टिप्स देखील तुमच्या फायद्याच्या असणार आहेत. त्यामुळे चॅनलला दररोज मात्र आठवण करून भेट देत चला. भेटूया नवीन रेसिपी, नवीन टिप्ससोबत आपल्या याच चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद.